नमस्कार. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. या महापुरुषाबद्दल आज तर सगळेजण अनेक कार्यक्रमातून माहिती घेत असतात, तरुणांना माहिती देत असतात. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये अशा या थोर पुरुषांच्या नावाने अनेक नगरं तयार झालेली असतात. इंदिरानगर असेल, गांधीनगर असेल, नेहरू नगर असेल, भीमनगर असेल, काही ठिकाणी टिळक नगर असेल, लोकमान्य नगर असेल. तसंच ह्या वस्त्यांमध्ये काही थोर माणसं राहिलेलीच असतात, अशातला काही भाग नाही. आजच्या ह्या आपल्या एपिसोडचं महत्त्व असं आहे की ठाण्यामध्ये एक लोकमान्य आळी आहे. पण मग ह्या आळीचं नाव लोकमान्य का पडलं? खरंच तिथे लोकमान्य आले होते का? त्यांचा काही संबंध आहे का? आणि मग ठाण्यात जर स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ठाण्यात आले असतील तर तो आपल्यासाठी सगळ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी त्याच लोकमान्य आळीतील महेश जोशी आपल्याबरोबर आहेत. महेशजी, तुमचं डेली 2.0मध्ये स्वागत आहे. आणि आम्हाला हे जाणून घेण्यामध्ये आम्ही उत्सुक आहोत की नक्की ही लोकमान्य आळी किंवा इथे तुमचा होणारा लोकमान्य आळीतला गणपती उत्सव ह्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण आज आपण 1 ऑगस्टच्या निमित्ताने 1 ऑगस्ट 2026 आज आपण ह्या लोकमान्य आळीमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा केलेला आहे. तर मी महेशजींना विनंती करतो की आम्हाला जरा ह्या लोकमान्य आळीची माहिती द्या. देवाच्या दयेने आमचे जे पूर्वज होते ते 1912 साली ह्या लोकमान्य आळी म्हणून आपण जे म्हणताय त्या स्थानी राहायला आले. 1919 किंवा 20 याच्या दरम्यान टिळकांच्या मृत्यूच्या पूर्वी ते ठाण्यात आले होते. त्यांचे 3 मित्र ठाण्यात होते. त्याच्यातले एक माझे पूर्वज होते जे त्यावेळेला तट्टू म्हणून आमचं जुनं आडनाव तट्टू होतं. त्याच्यानंतर आत्रे आश्रममधले आत्रे होते आणि अजून एक होते, त्यांचं नाव स्मरत नाही. तर पण त्यांची एक जाहीर सभा त्या बागेच्या तिथे ही मोकळी जागा होती आणि त्या मोकळ्या जागेमध्ये लोकमान्य टिळकांची सभा झाली. आणि त्यावेळेला शिवजयंती उत्सव आणि गणपती उत्सव याच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी मोठं आंदोलन जनजागृतीचं जे सुरू केलं होतं त्याचं आव्हान त्यांनी त्या भाषणातनं तिथल्या स्थानिक नागरिकांना केलं. त्यामुळे ठाण्यातलं एकच असं ठिकाण आहे की जे अशा राष्ट्रपुरुषांनी पावन झालेलं ज्याला म्हणू त्यांचा पदस्पर्श झालेला अशी ती शनिवारी होती. लोकमान्य टिळकांच्या भाषणानंतर गणपती उत्सव सुरू झाला आणि मग त्या सभेमुळे त्या भागाला सगळ्या हे लोकमान्य आळी म्हणूनच ओळख त्याची निर्माण झाली. त्यांच्या प्रेरणेने गेले 106 वर्ष श्री गणेशोत्सव लोकमान्य आळी म्हणून उत्सव साजरा होतो. आणि टिळकांनी जे राष्ट्रभक्ती, स्वदेशी, जनजागृतीचे जे सगळे विषय त्यावेळेला सांगितलेले होते, सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्यक्रम करावेत असं जे मार्गदर्शन केलेलं होतं त्याच पद्धतीने हा गणपती उत्सव आमच्या इथला हा गेली 106 वर्ष हा चालू आहे. आत्तापर्यंत भारतातले अनेक दिग्गज वक्ते, नाटककार, कलाकार किंवा इतर जादूचे प्रयोग करणारे विविध प्रकारचे म्हणजे कठपुतलीचा खेळ हा मला वाटतं आत्तापर्यंत कोणी बघितलेला नसेल प्रत्यक्ष. तर तोसुद्धा आम्ही लहान असताना गणपती उत्सवामुळे आमच्या इथे बघू शकलो. आणि ती परंपरा आत्ता चालू आहे. 4 पिढ्या राहणारी कुटुंब ही ह्या भागात आहेत. आणि त्यांनी हा जो वसा आहे लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला जे मार्गदर्शन केलं त्याचा वसा हे पुढच्या पिढीला देत राहिलेले आहेत. आमच्याकडनं लग्न होऊन गेलेल्या ज्या सगळ्या मुली आहेत त्यामुळे माहेरवाशिणी पण उत्सवाच्या निमित्ताने या कुठल्याही परिस्थितीत तिथे येतात. आणि उत्सवाला उभं राहिलं की गणपतीच्या आरतीबरोबर लोकमान्य टिळकांचं स्मरणसुद्धा आम्ही त्यांच्या आरतीनीच करतो. ही आरती जी आहे ही आरतीसुद्धा आमचेच कार्यकर्ते राजाभाऊ शेंडे म्हणून, आता ते वारले, अनेक वर्ष ते उत्सवाचे सचिव म्हणून काम बघत होते. तर त्यांनी ती आरती ही बनवली आणि ती लोकमान्य टिळकांची आरती ही त्याच्यात म्हटली जाते. आणि त्यामुळे लोकमान्य टिळकांची आठवण ही दर उत्सवाला होत असतेच. आणि आता तर पुतळा पण आहे, म्हणजे पूर्वी अर्ध पुतळा होता, आता पूर्ण पुतळा तिथे असल्या कारणाने त्यांचं स्मरण आणि त्यांचं दर्शन हे आळीतल्या तर सगळ्यांना रोजच होत राहील.
पण सगळ्या ठाणेकर नागरिकांनी पण तो मुद्दामून येऊन बघावा असं मी विनंती करतो. आजची ही भेट फार महत्त्वाची आहे. ठाणे शहरातच नव्हे तर आता महाराष्ट्र आणि भारतामध्ये गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. परंतु ठाण्यातल्या ह्या लोकमान्य आळीतील गणेशोत्सवाला ठाणेकरांनी जरूर भेट दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हल्ली जे गणेशोत्सवाचं स्वरूप झालेलं आहे, प्रचंड हे स्वरूप बदललेलं आहे. अनेक गणेशोत्सवात तर लोकमान्य टिळकांचा फोटोही ठेवलेला नसतो किंवा ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाठीमागची भावना काय होती, त्याचं स्वरूप काय होतं हे कोणालाही माहीत नसतं. हा का साजरा केला जातो हे कोणाला माहीत नसतं आणि फक्त धांगडधिंगा करणे असं याचं स्वरूप झालेलं आहे. तर जे पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करतात अशा मंडळांनी ठाण्यातील लोकमान्य आळीतील ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जरूर भेट द्यावी आणि होणारे विविध कार्यक्रम, त्याच्यातून मिळणारं ज्ञान हे आपण नक्कीच घेतलं पाहिजे. आणि आजचा जो कार्यक्रम झाला आपण आता त्याची क्षणचित्र बघूया. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळी चरळी येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत आज उत्साहात पार पडला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते शाणू पठाण, शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पवन कदम, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, उषा वाघ, उपायुक्त दीपक झिंजाळ, वैभव आवारे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या एका वाक्याने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे बाळ गंगाधर टिळक हे देशासाठी प्रेरणास्थान आहेत. जनतेने त्यांना बहाल केलेली लोकमान्य ही पदवी त्यांच्या लोकमान्य नेतृत्वाची साक्ष असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी लोकमान्य टिळकांचे स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र पुतळा उभारण्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या व तांत्रिक निकषांमुळे ते शक्य न झाल्याने पर्याय म्हणून लोकमान्य टिळकांचे भव्य भित्तिचित्र आणि सुशोभित परिसर विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सांगताना याच ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी भाषणे केली होती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि धर्मवीर आनंद दिघे यांचाही या परिसराशी असलेला भावनिक संबंध नरेश म्हस्के यांनी सांगितला. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आजही या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून त्यांनी दिलेल्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक पिढ्या येथे राहत असल्याचे स्थानिक रहिवासी महेश जोशी यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था असलेला छोटेखानी बैठक परिसरही तयार करण्यात आला आहे. या भित्तिचित्राशेजारी पुण्यातील केसरीवाडा परिसरात असलेली लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी लावण्यात आली आहे. तसेच येथे नागरिक दररोज एकत्र येऊन संवाद साधू शकतील. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात नव्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास, त्यांचे कार्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. हे भित्तिचित्र तसेच या परिसर सुशोभित करणाऱ्या अभय पाटील यांचा महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महेशजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आपलं कौतुक, अभिनंदन. धन्यवाद. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.